महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्यात रक्तरंजित खेळ 2 वर्षापासून सुरू असलेल्या वैमनस्याचा भयानक शेवट। भरदिवसा एका तरुणाची चाकूने वार करून हत्या। चंदनजिरामध्ये दिवसाढवळ्यात दहशत सूड घेण्यासाठी निघालेल्या 2 अल्पवयीन मुलांनी झटपट हल्ला केला। गुरुवारी रात्री शहरातील चंदनजिरा परिसरात एका तरुणाची भरदिवसा चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली। एकता चौकातील या रक्तरंजित घटनेने संपूर्ण परिसर हादरला। रस्त्यावर रक्त सांडले होते आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या, त्यामुळे लोक घराबाहेर धावले। मृताची ओळख बदनापूरचा रहिवासी जितेंद्र रवी अडसूळ उर्फ जितू अडसूळ वय 35 अशी पटली आहे। पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की ही हत्या 2 वर्षापासूनच्या जुन्या वादातून झाली आहे। पोलिसांनी या प्रकरणात 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतला आहे। मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र अडसूळ दारूच्या नशेत आपल्या पत्नीला भेटण्यासाठी चंदनजिरा येथे आला होता। असे सांगण्यात आले आहे की त्याची पत्नी दारूचे व्यसन आणि कौटुंबिक वादामुळे त्याच्यापासून वेगळी राहत होती। दरम्यान परिसरातील 2 अल्पवयीन मुलांना त्याच्या आगमनाची माहिती मिळाली असेही सांगण्यात आले आहे की आरोपींपैकी एकाच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती। परिसरातील 2 अल्पवयीन मुलांना त्यांच्या आगमनाची चाहूल लागली असे वृत्त आहे की 2 वर्षापूर्वी एका आरोपीच्या वडिलांची हत्या झाली होती, ज्यात जितेंद्र अडसूळ आरोपी होता। तेव्हापासून आरोपी सूड घेण्याच्या प्रयत्नात होते। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार जितेंद्र एकता चौकाजवळ पोहोचताच त्या 2 अल्पवयीन मुलांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला। आरोपींनी त्याच्यावर वारंवार चाकूने वार केले। हा हल्ला इतका वेगवान होता की जितेंद्र सावरू शकला नाही। त्याच्या शरीरावरील 4 ते 5 खोल जखमा आढळल्या। घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसर सील केला। पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून जलद तपास सुरू केला आणि काही तासातच 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जालना। काल दिनांक 7/5/2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास बदनापूर येथील रहिवासी आहे जितेंद्र रवी अडसूळ वय 35 वर्ष। हा त्याची पत्नी इथं चंदनजिरामध्ये राहते। ते नवरा बायको वेगवेगळे राहतात। यातील हा जितेंद्र अडसूळ याला दारू पिण्याची सवय असल्यामुळे दोघं पत्नीचं जमत नाही। त्याची पत्नी त्याला सोडून इथं राहते, तो तिला भेटण्यासाठी आला होता। तो भेटण्यासाठी आला असताना तो दारू पिलेला होता असं परिसरातील लोकांचं म्हणणं आहे। आणि यातील जे आरोपी आहेत, एका आरोपीचे ह्या दोन्ही आरोपी जे ते अल्पवयीन आहेत, विधी संघर्षग्रस्त बालक आहेत। तर त्याच्या एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या वडिलाचा त्याने 2 वर्षापूर्वी खून केला होता येथील मैताने। आणि हा त्या या विधी संघर्षग्रस्त बालकांना दिसल्यामुळे त्यांनी त्याला वडिलांचा बदला म्हणजे खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला, त्याला गंभीर जखमी केले। आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो। आम्ही स्वतःच ॲम्ब्युलन्स बोलून स्वतःच त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। त्याची पत्नी आशा जितेंद्र अडसूळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम 103(1)(3)(5) BNS नुसार। आणि दोघेही विधी संघर्षग्रस्त बालक आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।